मंगळवारी रात्री मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती। एका व्यक्तीनं घाटकोपर स्थानकात ओव्हरहेड वायरवर उडी मारल्यानं लोकल रखडल्या। CSMT वरून कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गिकेवर ही घटना घडली। मेट्रो 13 ला मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी मिळाली आहे। मीरा भाईंदर ते वसई विरार हा संपूर्ण प्रकल्प ग्रीनफील्ड करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 58% 60% वाढ करण्यात आली। 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता वाढ लागू करण्याचा निर्णय घेतलाय। राज्यभरात दूध दुग्धजन्य पदार्थांसह प्रतिबंधित अन्नपदार्थांवर FDAनं मोठी कारवाई केली। 28 जुलै ते 17 ऑगस्ट दरम्यान एकूण 65 हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांची तपासणी करण्यात आली। हिंजवडी परिसरात आमदार आदित्य ठाकरे यांनी खड्डे आणि रस्त्यांची पाहणी केली। IT अभियंत्यांकडून आढावा घेतला। अंधेरीहून विरारच्या दिशेने निघालेल्या लोकलमध्ये हाणामारी झाली। किरकोळ कारणावरून महिलांच्या डब्यात हाणामारीची घटना घडली। बुलढाण्यातील सिंदखेड राजामधील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला 50 कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। प्रत्यक्ष स्मारकाच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश आहेत। अभिनेता अजय देवगण यानं त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतलं। अजय देवगणला पाहण्यासाठी नागरिकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली। सचिन अंदुरेला जामीन हा सत्याचा विजयाचा अशी भूमिका सनातन संस्थेनं घेतली। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरेला जामीन मिळाल्यानंतर सनातन संस्थेनं ही भूमिका स्पष्ट केली आहे। पुण्यात पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक झाली। वाहतूक कोंडी, हॉकर्स आणि वाढत्या अपघातांच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली। पुण्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीमुळे भर पडते, त्यामुळे खड्डे तातडीने बुजवा अशा सूचना दिल्याची माहिती मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली। पुणे पोलिसांनी बोलावलेल्या वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीला मोहोळ उपस्थित होते। वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर ट्रॅफिक सल्लागार समितीची बैठक झाल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली। पुणेकरांना वाहतूक कोंडीपासून कसं मुक्त करता येईल याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या। मुंबई महापालिका सभागृहात गदारोळ झाला। आम्ही अघोले उत्तर देत असताना सचिन पडवळ यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप आहे। नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर आदिवासी विद्यार्थी संघटनांनी ठिय्या आंदोलन केलं। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी केली।